दमानं चला, पाणी यायला लागलंय. हां कोणतं कोणतं दिले का? हो आपलं हे पोटॅक्स दिले. बेडवर काय टाकलं सुरुवातीला? सुरुवातीला बेडवर काहीच नाही. बेडवर काही नाही. हो मग बेड कसे मारले मग? डायरेक्ट बेड मारले आणि समजा लागवड म्हणजे डायरेक्ट नुसती मातीमध्येच बेड मारले. हां आणि बेडवर पुन्हा काय टाकलं? त्याच्यानंतर हे हळद निघल्याच्या नंतर मग अगोदर काही नाही टाकलं, डायरेक्ट हळद लावली बेडवर. डायरेक्ट 2-4 थैल्या टाकल्या पोटॅक्स. हां निंबोळी पोटॅश. पोटॅश 4 थैल्या नाही. पोटॅक्स एक थैली, याला एक थैली, याला एक थैली. हां आणि दुधाच्या 2-2 थैले, याला 1-2, याला 2. हां आणि निंबोळी. अच्छा. लिंबोळी पेंट किती घेतली? ते एक थैली. एक बॅग लिंबोळी पेंट 50 किलो, सुपर फॉस्फेट 4 बॅग आणि पोटॅश 1 बॅग. अच्छा ठीक आहे, छान केलं व्यवस्थापन. आता इथून पुढचे जर समजा तुम्हाला क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची असेल तर एक स्प्रे आणि ड्रेंचिंग. तर स्प्रे ड्रेंचिंगचं शेड्यूल आमचं असतं शेतीशाळेचं. तर स्प्रे ड्रेंचिंगच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला हप्त्याला एक स्प्रे. तर एका स्प्रेची किंमत आहे 500 रुपये. तर तुम्हाला ते 50% अनुदानात मिळेल 250 रुपयाला. एक स्प्रे 250 रुपयाला. तर आताचा जो स्प्रे आहे तेच शेवटचा स्प्रे राहील. म्हणजे किंमत कंटेन बदलून मिळतील, किंमत एकच राहील म्हणजे शेवटपर्यंत. तर शेवटपर्यंत तुम्हाला 250 रुपयाला स्प्रे मिळेल आणि ड्रेंचिंग मिळेल आपली फुटवा व्यवस्थापनासाठी, कंद पोसण्यासाठी, कंद भरण्यासाठी आणि मॅच्युरिटी. तर समजा 3 डोस महत्त्वाचे आहेत. आता बुंदा मजबूतीकरण 1, कंद पोषण 1 आणि मॅच्युरिटी 1. तर 3 डोस. तर इथून पुढे 3 डोस तुमचे महत्त्वाचे आहेत. तर 3 ड्रेंचिंग आणि प्रति हप्त्याला 1 स्प्रे. तर असे 4 स्प्रे एका महिन्याचे. हां आणि 3 ड्रेंचिंग 3 महिन्यात. हां तर असे 4 4 1 4 4 2 8 4 3 12 स्प्रेचं मटेरियल येईल आणि 3 ड्रेंचिंगचं मटेरियल येईल. तर एका याची प्राईज आहे 2250 रुपये ड्रेंचिंगची आणि स्प्रेची प्राईज आहे एका 2200 रुपये फक्त. हां एका स्प्रेची. हे व्यवस्थापन तुम्ही करून घ्या. हे व्यवस्थापन जर तुम्ही केलं तर तुमची हळद जवळपास 30 क्विंटलाच्या पुढे सरकल आणि 100% ज्या दिवशी सुरुवातीपासून तुम्ही हे घेता याचं व्यवस्थापन त्यावेळेस मग आता 40च्या पुढं सरकल. कारण तुमचे ऑलरेडी आता 2 डोस गेलेले आहेत. त्याच्यामुळं पाठीमागचं आम्ही बॅकअप नाही भरून काढू शकत, म्हणजे कोणीच नाही काढू शकत. तर इथून पुढचं तर ते इथून पुढचं ट्रीटमेंट आम्ही तुम्हाला देऊ आणि त्या ट्रीटमेंटनुसार तुम्ही 3 डोस पुढचे कंप्लीट करून घ्या. 2 डोस गेले महिन्याला 1 ड्रेंचिंग आणि स्प्रे. 3 ड्रेंचिंग करायच्या. बाकी खतफीत काही घालायचं नाही. आणि फवारण्या प्रति 7 दिवसाला 1 स्प्रे. स्प्रे आम्ही जे देतो ते. तर हे जर शेड्यूल तुम्ही केलं तर तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये बघा. समजा आता 3000 रुपये धरा, 3200 रुपये खर्च येतो तुम्हाला एका महिन्याला. तर 3 महिने गुणिले म्हणजे 9600 रुपये खर्च येईल. 9600 रुपये टोटल. टोटल 1 एकरला. आता सध्या आम्ही ते किट ते आणून ठेवलेले ते घालायचं काम का नाही? घालायचं काम नाही. तरी सोडायचं असलं सोडा तुमच्या हिशोबानं. आणून ठेवलं ते सोडा ना, मग ठेवायचं कशाला? ते सोडा, काही अडचण नाही. त्याच्यामध्ये काय काय कंटेन्स आहेत त्याच्यामध्ये? काय काय पाठीमागच्या लेबलचा फोटो टाका ना मला. थिटे साहेबाला टाका, थिटे साहेब मला टाकतील. पाठीमागून लेबल असतं, त्याच्यावर असते कंटेन्स काय काय येतं. मग त्या कंटेन्सची अवेलेबिलिटी काय आहे, त्याची गरज आहे का नाही, का आता गरज आहे का पुढच्या याला गरज आहे, ते मी तुम्हाला बघून सांगतो. तुम्हाला. म्हणजे त्या कंटेन्सची जर गरज जर समजा आत्ता लगेच असली तर लगेच टाकू आणि जर पुढच्या वेळेस असली तर पुढच्या वेळेस टाकू. आणून तर ठेवलेलंच आहे ते, आपण टाकायचं तर आहेच, पण कधी टाकायचं हे महत्त्वाचं आहे ना. असं गरज जेव्हा आहे. वाढीची पिकाच्या वाढीची अवस्था, रानाची भौगोलिक स्थिती आणि क्लायमेट चेंज वातावरण याच्यावर तुमचा डोस कोणता द्यायचा हे अवलंबून आहे. नाही तर विनाकारण उगाच गेले आणि फवारायचे म्हणून दुकानावर गेले आणि दुकानदाराला माहीत नाही काय रानामध्ये आणि आपल्याला कळणं झालंय काय आणायचं, ते उगाच दुकानदार मग त्याचं ते माणूस बेजार होतंय, पुन्हा विनाकारण पैसे जातात. विनाकारण पैसे चालले तर काही प्रॉब्लेम. 12-13च्या वरी कोणाचे
हो ना, उतार बी येत नाही आणि विनाकारण पैसे जातात ना. विनाकारण पैसे गेल्यानंतर तेच जर पैसे चांगल्या कामाला गेले तर त्याचं बेनिफिट चांगलं मिळतंय ना तुम्हाला. आणि जर समजा ते जर समजा वेस्टेज गेलं तर मग डबल आमच्यासारखा कोणतरी तज्ञ आला की ती एक सांगतंय, मग त्यानं सांगितल्याला पुन्हा ती आपल्याला करावं वाटतंय, मग पाठीमागचे गेलेले पैसे गेले का? हां, असं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं की व्यवस्थित व्यवस्थापन केलं की कोणा एकाचं तंत्रज्ञान घेतलं की त्याच्या हिशोबानं चालायचं, ते उत्पादन तुम्हाला चांगलं मिळून जातं. काय अडचण नाही. पहिली गोष्ट तर काय म्हणलं तुमची हळदच येत नाही म्हणजे एक तर नांगरून नाही केली त्याच्यात त्यांचं बिना कल्टिवेशनचं आहे ना. आणि तुम्हाला सांगतो 2 फवारणी बाळून 2 केल्या हुमणीसाठी. आम्हाला मरणाची हुमणी तेच आहे, पण ती एक आळीला टच केली नाही. त्याच्यामुळे बीज प्रक्रिया म्हणजे हुमणी जरी तुमच्या रानात दिसली तरी ती विकलांग होती. विकलांग म्हणजे निष्क्रिय. तिचं पाय हलणार नाही, तोंड हलणार नाही, ती खाऊ शकणार नाही. तुम्हाला दिसली जरी रानामध्ये दिसली म्हणजे कसं असतंय की ती सुप्त अवस्थेमध्ये जाते आणि ती डिकम्पोज होती काही दिवसानं. तर आता पाणी असतं रानामध्ये, त्याच्यामुळे ती हे होतं की ती मरत नाही एकदम, शक्यतो संपून जात नाही. तर हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही याचं व्यवस्थापन करा, बाकी काही नाही. अतिरिक्त पाणी काढून द्या. हे जर साचत असेल कुठं तर हां, आमच्याकडे आलंय. बरं. मग हे आमच्याकडे आलं, मी एका नारिंग काढलं. अच्छा, डायरेक्ट चाललं तिथे, नाही तर ते आमची पूर्ण ते बुडवली. तुमच्या इकडचं आमच्या त्याच्यात नाही त्याच्या पाठीमागचा फोटो टाका, लेबलचा. पाठीमागून लेबल असतं त्याच्या. तण व्यवस्थापन वगैरे छान केलंय. लावगण पण छान आहे. लावगण घरी स्वतः लावते. हे मशीन लावलेलं घरी लावले हातानं. शेतीत येईल थोडी तरी पण तेवढं पाहते. तरी आता हे जे तूट झाली नाही तर ही तूट आता हे धुरीच्या कडीचे येत ना, हे काय येणार नसतात. हे काढायचे आणि तिथे लावायचे. नाहीतर मग हे एका जागेवर 4-4 उगवलेले दिसतात ना. 4-4, 5-5 तेव्हा तिथं जास्त उगवलेले दिसतात. हां, तिथले काढायचे आणि इथं जे तूट आहे का तिथं ते तूट भरून काढायचे. तुटाळ भरणे त्याला म्हणतात. हां, तुटाळ भरणे म्हणतात. बरं, आता लावलं चालतील ना? हां, लावायचं ना. हां, काय अडचण नाही. आता तिथं बघा भरपूर येतं. हां, तिथले मधले 2 काढायचे. इकडचा साईडचा आणि इकडचा साईडचा ठेवायचा. हां, मधले 2 काढायचे. मधले 2 आणि 2 काढून पुन्हा लावते वेळेस एका जागा 2 नाही लावायचे, अलग अलग लावायचे. हां, इथं समजा अंतर किती, आता 3 फूट अंतर आहे. 1, 2, 3 फूट. 3 फूट. हां, 3 फुटामध्ये आपल्याला कमीत कमी 3 फुटामध्ये 3 तर पाहिजे. हां, 3 पाहिजेच आपल्याला. तसं करावं नाही का? हां, तसं करायचं. आता म्हणजे तुटाळ भरणे. हां, लागतंय ना, काय अडचण नाही. म्हणजे ऑलरेडी तुम्ही ते काढून लावायलात ना ताज्यामध्ये. आता काढणं लगेच लावणं. धरण नाही इकडे लवकर. हां, धरतंय, काय अडचण नाही. तुटाळ भरून घ्या. आता जर समजा कुठं तूट असेल तुमची, तर तूट कशी भरायची मी तुम्हाला सांगतो. आता तिथं जास्त आहेत ना कोंब, तिथले इकडल्याकडीचा आणि इकडल्याकडीचा ठेवायचा. मधले 2 कोंब काढायचे. 4 कोंब आहेत तिथं. 2 साईडचे 2 ठेवायचे, मधले 2 कोंब काढायचे. आणि ते 2 कोंब अलग अलग करून इथं तूट जिथं आहे तिथं लावून टाकायचे. तिथं तूट दिसायला बघा, तिथं लावून टाकायचे. म्हणजे तुटाळ आपल्या हळदीमध्ये नसलं पाहिजे. तुटाळ जर असेल तर प्रॉब्लेम येतो, म्हणजे उत्पादन पण कमी होतं. थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. कसं वाटला प्लॉट, लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय भारत. वंदे मातरम.